आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना आवर्जून मागणीचे समालोचक मध्ये आम्ही पाहतो. आमचे गुरुवर्य म्हणायला आम्हाला काही हरकत नाही, बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहे. त्याचबरोबर आपण फायनलकडे जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. इतर राहिलेले सन्मान आम्ही या इनिंग ब्रेकमध्ये करू आणि जाऊयात फायनल मॅचकडे. कुठेही जाऊ नका, कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण जाऊयात. Yes, thank you so much, किरण मस्कर सर. मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची ही मेगा फायनलची मॅच आपण बघू शकाल. एका साईडला जर आपण बघितलं तर मैत्री ग्रुप जावळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या साईडला जर आपण बघितलं तर ग्लोरियस स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, जिथे टॉस जिंकला मैत्री ग्रुप जावळी टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला आणि प्रथमतः टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मेगा फायनलची मॅच देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमोल शेलार आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो गणेश कदम, नॉनस्ट्रायकिंगला संदीप. आतापर्यंतचा जर का आपण बघितलं तर इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून या बॉलरची ख्याती आहे अमर शेलार. पहिला बॉल, अमरचा पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, हवाई सफर, काय फटका सजवला, बॉल चालला स्टँड अँड डिलिव्हर. येतोय हा PMPL मधील ब्रँडेड धमाकेदार षटकार. येस, कौतुक करावं लागलं. अगदी आत्मविश्वासाने मात्र सुरुवात केली, अगदी ड्रीम स्टार्ट मात्र नक्कीच म्हणावं लागेल. ते म्हणजे बॅट्समन जर आपण पाहिलं तर गणेश कदम षटकार आलाय. या वेळेला मात्र डिफेन्स केलं जातं. एकदा भरपूर वेगाने इथून मात्र कंप्लीट केली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र या बॅट्समनला शांत राहावं लागते. चांगलं क्रिकेट खेळलं जातं. चुकीच्या बॉलचा समाचार घेतला जातो, चांगल्या बॉलला इथून मात्र सन्मान दिला जातो. बॉलला डिफेन्स केला आणि त्यानंतर एक सिंगल इथून मात्र प्राप्त झाली. अमर शेलार सध्या पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतचा सर्वाधिक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती अमर शेलार, ज्याला आतापर्यंत कमी प्रमाणामध्ये मार बसला या स्पर्धेमध्ये. यावेळेला देखील आपण पाहू शकाल तिथे मात्र फक्त आणि फक्त या बॉलला डिफेन्स केलं. इथे जर का आपण बघितलं तर अगदी मिड ऑनचा खेळाडू भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावत होता, परंतु काही बॉल त्याच्या मात्र पुढ्यात पडला. यावेळेला फटका अप्रतिमा, व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवला, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय PMPL हा चौकार. येस, कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे मात्र नक्कीच सुरुवात केली त्या प्रकारे मात्र नक्कीच या पहिल्या ओव्हरचा मात्र शेवट देखील कशा पद्धतीने गोड होईल ते नक्कीच पाहावं लागेल, कारण की पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच अगदी ड्रीम स्टार्ट करत असताना मात्र नक्कीच गणेश कदमने एक षटकार ठोकला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर संदीप देखील चांगली साथ देतो, एक चौकार देखील आलाय. म्हणजे टीमचं टोटल जाऊन पोहोचले 4 चेंडूवरती 11 या आकड्यावर. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा बॉलर तयार. आणखीन एक, काय फटका सजवला, बॉलच्या मागे फिल्डर धावतात. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि इथे जर का आपण बघितलं तर प्रतीक कदम आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि इथून मात्र धावा जर का आपण पाहिल्या तर 2 धावा इथून कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली गोलंदाज इथून मात्र करतो. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. या वेळेला देखील आपण पाहू शकाल थोडीशी गती कमी केली होती, क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे मात्र गोलंदाज आता बॅटर वरती श्रेष्ठ ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता ओव्हर नंबर 1 चा खेळ इथेच संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स बिनबाद 13 धावा. आपण जर बघितलं तर गणेश कदम यांनी मात्र पहिला षटकार ठोकला. त्या षटकाराकरिता जय हिंद 11 घनसोली 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि वसंतजी शिंदे KSK सल्लागार दादांच्या वतीनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि इथून मात्र प्रत्येक षटकारासाठी देखील हे प्राइज लागू असणार. आणि आमचे मलाईवाले भैया त्यांच्याकडून देखील
पाव किलो मलाई इथून मात्र दिली जाईल. Check. बॅट्समन हॅट्रिक चौक बोला बोला सर बोला सर. बॅट्समन गणेश कदम या खेळाडूवरती इथून मात्र पैशांची खैरात लावली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होऊ द्यात. या दरम्यानचा पुढचा बॉल सचिनचा हा पहिलाच बॉल फटका अप्रतिम आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल गोळीच्या वेगाने. डुशम 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 चौकार. येस अप्रतिम मात्र दर्जाचा खेळ त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक चेंडूवरती मात्र आक्रमकतेचं रूप मात्र नक्कीच पाहायला मिळेल बॅट्समन कडून देखील. कारण की पहिलं षटक ज्यावेळेस समाप्त झालं त्यावेळेस मात्र टीमचं टोटल नक्कीच आपण पाहिलं होतं चांगल्या स्थितीमध्ये. परंतु आता दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसं टीमचं टोटल ते म्हणजे 17 या आकड्यावरती आहे. म्हणजे कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग आहे. यावेळेस स्विंग इन मिस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा मात्र बाहेर राहिला. अगदी बॅट्समॅनला मात्र बीट करत असताना मात्र नक्कीच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडूचा विसर होते. डॉट बॉलची समाप्ती होते आणि टीमचं टोटल देखील जागेवर स्थिती राहते ते म्हणजे 17 या आकड्यावरती. अगदी ग्रँड फिनाले जर आपण पाहिलं तर एका बाजूला मैत्री 11 जावळी हा संघ मात्र नक्कीच फायनलमध्ये खेळत असताना बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही आहे. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती होते. अजूनही मात्र नक्कीच या षटकातील जवळजवळ 3 चेंडूचा मात्र काही शिल्लक असेल आणि नक्कीच आत्मविश्वासाने ज्या प्रकारे मात्र सुरुवात केली पहिल्या षटकापासून तशीच सुरुवात मात्र दुसऱ्या षटकामध्ये देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चौकार देखील आला परंतु चांगलं कमबॅक. लागोपाठचे 2 चेंडू मात्र डॉट टाकले ते म्हणजे सचिन याचं कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र अगदी बॅटची आतली काढा लागते. बॉल चाललाय अगदी आउटफील्ड फास्ट आहे परंतु त्याच वेगाने मात्र चेंडूला देखील अडवलंय. अगदीच अजित बडे याचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. अगदीच आपल्या संघासाठी जवळजवळ जर आपण पाहिलं तर 2 धावा देखील वाचवल्या आणि नक्कीच 2 धावा वाचवत असताना टीमच्या टोटलमध्ये 2 धावा ॲड केल्यात ते म्हणजे या दोन्ही बॅट्समनने. एका बाजूला गणेश कदम आणि संदीप ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालत असताना टीमचं टोटल 4 चेंडू अखेरीस 19 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा मात्र काही शिल्लक. 4 ओव्हरचा सामना ग्रँड फिनाले जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 1. अगदीच स्विंग इन मिस परंतु अगदीच मात्र नक्कीच फिंगर स्क्रोल केले. अगदीच बॅट्समॅनला मात्र नक्कीच सन्मान देण्यास भाग पाडलं होतं. मोठा फटका खेळू दिला नाही आणि डॉट बॉलची देखील समाप्ती होते. कौतुक करावं लागेल. एक चांगली संकल्पना आहे. खास करून शिवा जाधव बॉस यांचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल कारण की त्यांनी मात्र नक्कीच संकल्पना आखली आणि संकल्पना आखत असताना मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 1चं हे आयोजन मात्र नक्कीच आपल्याला सलग 3 दिवस पार पडत असताना पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र बॅटमधून आलाय मोठा धमाका आणि बॉल देखील चाललाय. अगदीच गणेश कदमच्या बॅटमधनं क्रॅकिंग फटका अगदी शेवटच्या चेंडूवरती आलाय हा षटकार आणि या षटकाची देखील समाप्ती होते. या षटकाराने टीमचं टोटल देखील जाऊन पोहोचले ते म्हणजे 12 चेंडू नंतर 25 या आकडे होती. येस सुनील सर. 25वा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात मेगा फायनलची मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट. आतापर्यंत मात्र दोघांची मेहनत या मॅच मध्ये पडायला लागणार आहे कारण कोणता संघ आता इथे मात्र जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे. जमलेले प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात त्या सर्वांचं आम्ही या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व 1 मध्ये सहर्ष स्वागत करतो. शिवा द बॉस दादांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचं कुरुक्षेत्र क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळते. काही प्रेक्षक जर का आपण बघितलेत तर आपण बघतो आपल्या स्क्रीनवरती प्रेक्षकांची अफाट गर्दी. जिथे जिथे सावली तिथे तिथे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. या स्पर्धेनं मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला वेळ लावलाय. पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर नवी मुंबईला देखील या स्पर्धेनं वेळ लावलाय. अफलातून स्पर्धा आपण बघू शकाल. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग नुकताच जो षटकार आला बॅट्समन गणेश कदमच्या बॅटमधनं जय हिंद 11 घनसोली आणि वसंत दादा शिंदे यांच्या वतीने पुन्हा एकदा 200 रुपयाचं कॅश प्राइज झालेला. आता पाहूया ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती कोणाला वापरला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल खराडी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया त्याच्या माध्यमातून इथून कशा रीतीने गोलंदाजी आता केली जाईल. स्ट्रायकिंग इनला जर आपण बघितलं तर संदीप हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो.
हर्षदचा नक्कीच उल्लेख करू. भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव या खेळाडूला या बॉलरने बॉलिंग केलेली आहे. यावेळीचा हा बॉल क्रॉस बॅटरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागेल. यालाच तर लोकेश्वर समजदारीचं क्रिकेट म्हटलं जातं. जो फलंदाज मोठे फटके मारतो त्याला स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट असतं आणि स्ट्रायकिंग इन वरती इथून मात्र आणलंय गणेश कदम या बॅटरला. बॉलर तयार झाला. हर्षल पुन्हा एकदा. यावेळीचा हा बॉल टप्पा बदलवलाय. लाय अँड लेंथ चांगली आपल्याला पाहायला मिळाली. ऑफसाइड दी ऑफस्टंप मारा आपण बघतोय या गोलंदाजाचा, ज्याच्याकडे मात्र दांडगा अनुभव आहे, ज्याच्याकडे जर का आपण बघितलं तर व्हेरिएशनचा चांगला वापर इथून मात्र केला जातो. या स्पर्धेचा नक्कीच आम्ही एक उल्लेख करू. रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा जिथे मात्र 19 समालोचक आपल्याला पाहायला मिळाले. यावेळीला फटका अप्रतिम आहे. वा बाय वा. बॉल चालला बिग 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 PMPL ब्रँडेड षटकार. काय फटका सजवला. अतिशय देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश कदम सेट ऑन अ फायर. गणेश कदम नावाचं वादळ इथून मात्र निर्माण झालं. अफलातून फटकेबाजी सध्या तो करत असताना हरलो नाहीये. मी सध्या अनुभव घेतोय. लवकर माझ्या सहवासाचे किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील हे सध्या सांगतोय मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन गणेश कदम. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल हर्षल. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल. हर्षलचा हा फटका न जात कट भरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र भरपूर वेगाने फिल्डर धावत आले होते. इथे घडलं काय होत्याच नव्हतं, इथून मात्र झालंय आणि इथे मात्र बॅट्समन धावचीच्या रूपाने बाद झाला. जो फलंदाज या इनिंग मध्ये आतापर्यंत घातक फलंदाज म्हणून ओळखला जात होता त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळते. रनआउट म्हटलं की क्रिकेटमध्ये आत्महत्या करून हा खेळाडू मैदानाच्या आत बाहेर चालला. गणेश कदम बिग विकेट गॉन. मोठा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय बसलेला ग्लोरियस या टीमला. येस, कारण की अगदीच ही पार्टनरशिप मात्र चांगली बिल्ड झाली होती. ती पार्टनरशिप मात्र तोडणं अपेक्षित देखील होतं आणि त्याच्यामध्ये यश देखील मिळालं. खास करून फिल्डर सचिनचं कौतुक करावं लागेल, कारण की अचूक एंडला आणि स्ट्रायकर एंडला ज्यावेळेस थ्रो आला त्याच थ्रो आल्यानंतर मात्र नक्कीच डेंजर झोनमध्ये ज्यावेळेस गणेश कदम दुसऱ्या धावसंख्येसाठी धावत होता ना, ती धावसंख्या घेत असता मात्र नक्कीच परतावं लागलं. नो डाऊट टीमच्या टोटलमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देखील आलं. वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती मात्र त्याचा खेळ त्या ठिकाणी मात्र थांबला आणि टीमचं टोटल 1 गडी बाद 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पहा षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक या गोलंदाजानं आपल्या टीमसाठी करून दिलं. हर्षल मात्र पुन्हा एकदा तयार होईल. ओव्हर द विकेटनं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. मागच्या मॅचचा हिरो ज्याने मात्र अफलातून खेळ दाखवला तोच मात्र राहुल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला. राहुल वांगडे मॅन फ्रॉम जावळी परिसरातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. हर्षलचा हा बॉल बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा. जिथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच कवायत प्रकार करत असताना पंच आपल्या हातांचा पिसारा फुलवतात आणि आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. इथे तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे मात्र डॉट बॉल ची सांगता आपण बघतोय. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथून मात्र डॉट बॉल आला गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. हर्षलच्या शेवटच्या बॉल वरती हवाई सफर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतोय. PMPL हा ब्रँडेड धमाकेदार वजनदार सुपर डुपर हा षटकार. काय फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली. मोक्याच्या क्षणी बॅटचा फेस त्यानं ओपन केला आणि बॉलला धाडलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता ओव्हर नंबर बघता बघता 3चा देखील खेळ आता संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 40 वरती 1 अशी परिस्थिती ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमची.
येस नक्कीच, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये ज्यावेळेस मात्र जशी सुरुवात झाली होती तसं मात्र नक्कीच आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती देखील अगदी शिवा जाधव द बॉस यांचं मात्र चित्र नक्कीच आपण पाहू शकाल, जे या स्पर्धेचे मात्र प्रमुख आयोजक देखील आहेत. अगदीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 1 मध्ये ज्याची मात्र चर्चा केली जाईल त्यांचं नाव आहे ते म्हणजे सन्माननीय शिवा जाधव बॉस. अगदी ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून हे क्षणचित्र देखील टिपलं जातं आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संस्थापक देखील आहेत, अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे देखील आहेत. तर नक्कीच आपण त्यांचं जरूर कौतुक करणार आहोत, कारण की त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा मात्र अगदी यशस्वीरित्या शेवटच्या क्षणापर्यंत मात्र अगदी यशस्वीरित्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आयोजकाला खास काय पाहिजे असतं ते म्हणजे नक्कीच प्रेक्षकांची साथ आणि संपूर्ण कमिटीचं मात्र सहकार्य. परंतु यावेळेस मात्र मोठा फटका आलाय आणि बॉल झाला अगदी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन जर आपण पाहिलं जो सलामीला आला होता तो मात्र नक्कीच सलामीला आल्यानंतर मात्र अगदी आपली ओळख निर्माण करून देत असताना संदीपच्या बॅटमधनं आलाय हा मोठा फटका. अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये देखील हा मोठा फटका आलाय आणि अर्थातच या मोठ्या फटक्याने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44 या आकड्यावरती. यावेळेला आणखीन एक अप्रतिम क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय दन 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 करी सीमा रेषा पलीकडे. PMPL आणखीन एक ब्रँडेड चौकार. अविनाश बिरामळे यांच्या वतीनं संदीप या खेळाडूसाठी सलग 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाईल. अविनाश बिरामणे यांच्या वतीनं पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होतोय. यावेळेला फटका अप्रतिम आपण पूल केला परंतु तिथे मात्र अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. कॅच ऑफ द इव्हनिंग. अच्छा, जर का आपण बघितलं तर दिवसातील ही दुसरी सर्वाधिक सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळते. सचिन आसवले हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानं मात्र हा पकडला झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ओमसाई MTC ने टिपलेली ही छायाचित्रे आपण बघतो. अक्षरशः खेळाडू पडलाय, धडपडला परंतु बॉल हातातून सोडला नाही. अफलातून फिल्डिंगचं प्रात्यक्षिक काय एफर्ट्स होते. जीवाच्या आकांतानं मात्र तिथे मात्र फिल्डिंग करत असताना तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. सचिन हा खेळाडू काय झेल पकडला. इथे जर का आपण बघितलं तर गोलंदाजी करत असताना चांगलं प्रदर्शन परंतु फिल्डिंग न देखील आता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय, इम्प्रेस करतोय. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलं आणि फिल्डर साठी देखील आता पाव किलो इथून मात्र मलाई आमच्या मलाईवाले भैया यांच्या वतीने पुरस्कृत केलेले आहे. थँक्यू सो मच. आज त्याने धंदा कमी केला परंतु खेळाडूला मलाई ही जास्त वाटलेली आहे. क्रिकेटशी खूप मोठे चाहते आहेत आमच्या मलाईवाले भैया. दिलदार भैया म्हणून त्यांना ओळखलं जाईल जेव्हा जेव्हा घनसोलीमध्ये आम्ही येऊ. यावेळीचा हा बॉल पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. लेंथ चांगली आपल्याला पाहायला मिळाली. लाईन मिस केली. बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. आता अजूनही मात्र 2 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. अक्षय पुन्हा एकदा तयार झाला ओव्हर द विकेटना. आणखीन एक तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र बॅट्समनला दिला जाईल परतीचा इशारा. धक्का क्रमांक 3. बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. अर्थातच गणेश शेलार बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा धक्का इथून मात्र बसला तो म्हणजे ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. धाव फलकावरती रन जर आपण पाहिले तर आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात 48 वरती 3 अशी परिस्थिती सध्या ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमची. अजूनही मात्र तुमच्याकडे 1 बॉल शिल्लक आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विसावला. विश्वनाथ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे.
राहुल स्ट्रायकिंग इन वरती. राहुलच्या बॅट मधून या बॉल वरती मोठा फटका आला तर 50+ धावा आपल्याला पाहायला मिळतील ग्लोरियस स्पोर्टच्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती. अक्षय पुन्हा एकदा तयार होतो ओव्हर द विकेट न. यावेळेचा हा बॉल बॅटची इथून जर का आपण पाहिली तर एज आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची कडा घेतल्यानंतर बॅट्समन इथून मात्र बाद होतो आणि सुरुवातीला 2 बॉल वरती 2 चौकार आले परंतु त्यानंतर अक्षयचं कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगचा खेळ आता इथेच संपला आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 48 धावा आता विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये मैत्री ग्रुप जावळी या टीमला. येस नक्कीच जवळजवळ आपण पाहिलं तर चांगलं टार्गेट त्या ठिकाणी मात्र सेट झाले मैत्री 11 जावली या संघासमोर. मात्र नक्कीच कशा पद्धतीने मात्र दुसऱ्या इनिंगचा सामना मात्र नक्कीच रंगेल ते नक्कीच आपण फायनल मध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. परंतु आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मात्र हार्दिक अभिनंदन. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 1 हे दर्जेदार आयोजन आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर किरणजी मस्कर सर यांचा मात्र खूप खूप आभार व्यक्त करेन. त्यांनी या स्पर्धेमध्ये मात्र समालोचक करण्याची एक संधी या ठिकाणी मात्र दिली तर मात्र मी मात्र त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. अशीच संधी मात्र नक्कीच पुढच्या वेळेस आम्हाला नक्कीच उपलब्ध करून देतील आणि आजच्या दिवसापर्यंत मात्र थांबतोय आणि संपूर्ण आयोजक कमिटीला आणि त्याचप्रमाणे संघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. असंच खेळ तुम्ही साकारत राहा आणि असंच मात्र तुमचं सहकार्य संपूर्ण असोसिएशनला मात्र तुम्ही देत चला आणि पुढच्या वर्षीचा मात्र नक्कीच दर्जेदार आयोजन हे मात्र शिवाजी बॉस यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर आजच्या दिवसापर्यंत थांबतोय. धन्यवाद. विश्वनाथच्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थानं आरबी डेव्हलपर्सचे सर्व पैलवान समीरभाई दिघे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज दिला जाईल. विश्वनाथच्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आरबी डेव्हलपर्स विश्वनाथ दानवलेच्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आरबी डेव्हलपर्स पैलवान समीरभाई दिघे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. थँक्यू. येस थँक्यू सो मच. मी समालोचक सुनील लांबूर इथेच थांबतो. मला इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्याची संधी दिली किरण सर त्याबरोबर शिवा बॉस आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं मी हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी मेगा फायनल तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा हा सोहळा अगदी काही शेवटचे क्षण पाहताय. शेवटची इनिंग आहे मेगा फायनलचा थरार. मेगा फायनल मध्ये दोन्ही संघ जर आपण पाहिलं अगदी जावली तालुक्यातून येतात. दोन्ही संघ मालक आपण जर पाहिले तर जावली तालुक्यातून येतात. 48 धावा स्कोरबोर्डती लावल्यात. 49 धावांचं टार्गेट आहे मैत्री ग्रुप जावली या टीम समोर. ज्या टीमचे संघ मालक आहेत प्रतापदादा शेलर साहेब यांची ही टीम आहे. कशा पद्धतीने चेस केलं जाईल माझ्यासोबत या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं संपूर्ण सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र मधील एक गोड आवाज व्हॉइस ऑफ सातारा ज्यांना म्हटलं जातं अर्थातच निलेश मांडेकर सर माझ्याबरोबर जोडले. आपण पाहूया पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील अगदी ही शेवटची इनिंग. चॅम्पियन संघ कोण होईल विजयाची ट्रॉफी कोण उचलेले हे पाहूया. 70 क्रमांक 2 मध्ये 49 धावांचा पाठलाग करत असताना मैत्री ग्रुप जावली टीम. तर निश्चित इथून पुढे आपण वळूया पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या अंतिम टप्प्याकडे. पहिला डाव आपण पाहिला, दुसऱ्या डावाला होती सुरुवात. जबरदस्त सामना रंगलेला आहे. पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहिलं की ग्लोरियस स्पोर्टने बॅटिंग केलेली आहे. आता मैत्री ग्रुप जावळीची वेळ आलेली आहे. कोणता संघ पाठलाग करेल, कोणता संघ बचाव करेल. क्रिकेटच्या रणनीती नाचला ग स्कोर, गहिवळला क्रीडाप्रेमी जिंकलं क्रिकेट. धावांमध्ये नाहले, खेळांमध्ये भिजले, फलंदाज आणि गोलंदाज ज्यांना मनात नांदले. चकवे बॉल गोलंदाजांचे बोलले, सीमापार फलंदाज षटकार लागले. क्रिकेटच्या रणनीतीत नाचला ग स्कोर, गहिवरला क्रीडाप्रेमी आणि जिंकलं क्रिकेट. अंतिम सामना घमासान युद्ध. एका बाजूला आहे ग्लोरियस स्पोर्ट्स, एका बाजूला आहे मैत्री ग्रुप जावली. असा रंगणारा अंतिम टप्प्याचा थरार.
पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 ची ही स्पर्धा अगदी वेगळी स्पर्धा. अगदी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्हे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 18 असोसिएशनचे मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. परंतु फायनल मध्ये काय झालंय, अगदी 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, परंतु या 12 संघांमधून अगदी 2 संघ अगदी फायनल मध्ये येताना पाहायला मिळाले. मैत्री ग्रुप जावली आणि ग्लोरियस स्पोर्ट्स जावली या 2 टीम. ग्लोरियस स्पोर्ट्सनी बॅटिंग करत असताना 48 धावा स्कोर बोर्ड दिला. 49 धावांचं टार्गेट आहे. पहिला बॉल निलेश बिल्लारे निघालेत. पहिल्या बॉल वरती आक्रमण केले. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचू शकले नाहीत. झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सर्व खेळाडूंना विनंती करेल, वेलकम गेट्स पाशी ज्या बाईक्स आहेत त्या आपण लगेच काढून घ्यायचे, कारण की VIP एंट्री थोड्याच वेळामध्ये होणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमचे विरोधी पक्ष नेते नवी मुंबईचा ढाण्या भाग अर्थातच सन्माननीय आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांची एंट्री थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला होईल. आणि ज्या VIP वेलकम गेट्स बसी ज्या बाईक्स आहेत त्या लगेच काढून घ्यायचे विनंती करेल. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स कडे. तुमचा बॉल संकेत गोळे यांच्यासाठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल केलाय. फायनल आहे इथे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 च्या फायनल मध्ये संकेत गोळे सर्वाधिक धावा केल्या होत्या, परंतु इथे अगदी स्वस्तामध्ये परत पाठवले. निलेश सर सामन्यामध्ये ट्विस्ट. संकेत गोळे बॅक इनटू द पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. 49 धावांचा पाठलाग करत असताना अगदी दुसऱ्या बॉल वरती संकेत गोळे मॅन फ्रॉम जावली अगदी तंबूच्या आसऱ्याला जातील. सगळी इथे गडबड करताय. एक काम करत फेमस काय जाऊ तिथे ना त्यांना मध्ये बोलायला सांगा. वेलकम गेट्स बसी ज्या सर्व गाड्या आहेत मी विनंती करेल त्या सर्व बाईक्स आपण काढून घ्यायचे. वेलकम गेट्स बसी ज्या सर्व बाईक्स आहेत त्या लवकर काढून घ्यायचे, कारण की मान्यवरांची एंट्री VIP मान्यवर अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांची एंट्री थोड्याच वेळामध्ये होणार आहे. तर सर्वांना विनंती करेल ज्या बाईक्स आहेत त्या काढून घ्यायचे. वेलकम गेट्स बसी असलेल्या बाईक्स आपण लगेच काढून घ्या. थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे. निलेश बिल्लारे यांचं कौतुक करावं लागेल. निलेश सर जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण मेगा फायनलचा थरार आहे. 49 धावा चेस करत असताना दुसऱ्या बॉलवरती निलेश सर संकेत गोळीची महत्वपूर्ण विकेट इनसाइड एज लागला. एसट्या उद्ध्वस्त झाला आणि एक जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल, हा बॉल ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल. अगदी पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, हा बॉल तुम्हाला परत टाकावा लागेल. निलेश बिल्लारे अप्रतिम जबरदस्त बॉलिंग मेगा फायनल मध्ये. निश्चित दोन्ही खेळाडू एकाच गावचे होते आणि एकत्र भरपूर वेळ खेळलेले आहेत, त्यामुळे कोणाची पडती बाजू जमीची कोणाची ठरली तर निलेश बिल्लारे यांची ठरली. कारण जो फलंदाज सध्याच्या घडीला चर्चेमध्ये होता, फॉर्म मध्ये चालला होता, असा फलंदाज कोसळला. संदीप वागडे यांच्यासाठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आहे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल स्थिरावतोय. तुम्ही पाहता पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 ची मेगा फायनल. 2 संघ मेगा फायनल मध्ये आलेत. ग्लोरियस स्पोर्ट्सने निलेश सर प्रथम बॅटिंग केली. 48 धावा स्कोर बोर्ड लावल्यात. 49 धावांची चिरफाड करायची आहे इथे मैत्री ग्रुप जावली टीमला. निश्चित बॅटिंग मध्ये जर आपण पाहिलं संदीप आहे, सूरज आहे, क्षमता आहे. एका बाजूला धारदार गोलंदाजीचे वार आहेत. निलेश बिल्लारे जावली एक्सप्रेस तयार. खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवले. जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम स्ट्रोक. बॉल सीमा पार येतोय तो चौकार. संदीपांच्या बॅट मधून हा दिलासा देणारा चौकार आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा फटका होता आणि सरळ बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी फरार. चांगली बॅटिंग तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. संदीप यांचं मी कौतुक करेन. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ज्या पद्धतीने या बॉलला खेळ, एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संदीप पुढचा बॉल असेल. बॉलिंग मार्गवरती तुम्ही पाहताय निलेश बिल्लारे यांना. हा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. एक तेरी तो एक मेरी येतोय तो डॉट बॉल. निश्चित हा वेगाने उसळणारा बॉल आहे. डॉट बॉल टाकला आणि कमबॅक केलंय. मनोधैर्य निश्चित या बॉलच्या पाठीमागे वाढला असेल. एक चौकार देखील त्यांनी खर्च केला. धावसंख्या आहे 7 वरती 1. 5 बॉलचा खेळ संपलाय. 48चा आहे टार्गेट. निलेश बिल्लारे यांचं कौतुक करावं लागेल. 49 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाले. संकेत गोळे ज्या फॉर्म मध्ये होता त्या फॉर्म मध्ये असताना त्याला मात्र थांबवलं या ठिकाणी. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल आहे. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये बॉल जाईल डिपिश पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम दर्जेदार क्लासिकल बॅटिंग संदीप यांच्या बॅट मधून येतोय तो चौकार.
ज्या प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे ना, ताबडतोब फलंदाजी. निलेश भिल्लार यांच्यावरती आक्रमण उसळणारा बॉल, अप्पर कट दिलाय त्याला आणि पाठवलाय सरळ 4 धावींसाठी. वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक 4 धावींसाठी गेलाय. वॉट बॅटिंग यार. पहिली विकेट पडल्यानंतर इथे अगदी जर आपण पाहिलं ना तर संदीप यांचं कौतुक करेन की त्यांच्या बॅट मधून 2 चौकार आले. अगदी आपण स्कोरबोर्डवरती जाऊया जिथे मात्र आपण पाहिलं मैत्री ग्रुप नी खऱ्या अर्थाने 11 वरती 1 ही स्थिती आहे. इथून पुढे इक्वेशन सांगावं लागेल निलेश सर. 18 बॉल 38 धावांची गरज आहे. मॅच महत्वाची आहे. मेगा फायनल आहे. पर्व क्रमांक 1 आहे. जीवन असो वा क्रिकेट असो, प्रत्येक गोष्ट जीवनातली जी पहिली असते किंवा क्रिकेट मधली पहिली असते ना ती अति महत्वाची असते. मग क्रिकेट मध्ये तुम्ही पहिली विकेट घेता, पहिल्या कोणत्या संघामधून तुम्ही पहिले खेळता, अर्धशतक पहिलं येणार, या सर्व गोष्टींना महत्व असतं. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही पहिली स्पर्धा आहे. कोण ही ट्रॉफी उचलेल पाहणं गरजेचं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आहे, अकुट टप्प्याचा बॉल आणि येतोय तो डॉट बॉल. त्याचबरोबर एक पारितोषिक आलंय. निलेश भिल्लार यांनी जी विकेट घेतली संकेत गोळे यांची, अविनाश बिरामने जावली तालुका गवडी गाव यांच्या वतीने 500 रुपये आम्हाला जीपे झालेले आहेत, त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर शिवाजी नवगणे यांनी देखील पारितोषिक लावले 200 रुपयाचं. विश्वनाथ दानवले यांनी जर झेल पकडली तर 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला बॉल जबरदस्त गॅप मध्ये खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार 4 धावींसाठी आलाय तो चौकार. अगदी शॉर्ट पूल पाहायला मिळाला. लेग साईडचं क्षेत्र निवडलं. अगदी त्या ठिकाणी सुमसाम इलाका होता आणि त्या बॉल मध्ये अगदी बॉल जर आपण पाहिला सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. अप्रतिम चौका ठोकलाय बॅट्समन सूरज मटाळे. चांगली बॅटिंग करत असताना. आणि निलेश सर मेगा फायनल आहे. इथेच तुम्हाला जो काय तुमचा क्लास आहे, तुमच्याकडे जी काय कला आहे ना ती या मॅच मध्ये दाखवावी लागेल. अंतिम सामना आहे, मेगा फायनल आहे. पुढचा बॉल असेल, बरंच सनस बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना सूरज मटाळे समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतील, बॉल डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. आणखी एक देखना स्ट्रोक, रन्स मिळतील 4. त्याचबरोबर मी विनंती करेल खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली, प्रत्येक मॅच साठी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच 500 रुपयाचं कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते आमचे काळगाव विभागाचे गोल्डन मॅन सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ. मी शेठ विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढचा बॉल अगदी हलक्या हाताने लेट कट केलाय. क्षेत्ररक्षक येतील ते तिथे मात्र धावा मात्र एक कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 गेली 2 ते 3 महिने या स्पर्धेची चर्चा होती. द बॉस शिवा जाधव यांच्या माध्यमातून आणि त्यांची संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून एक सुरेख स्पर्धा संपन्न होताना असताना आपण पाहतोय. हा बॉल पाठीमागे अगदी पॉपिंग क्रीजचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न केलाय. येतोय तो डॉट बॉल. निलेश सर 20 वरती 1 मैत्री ग्रुप 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. निश्चित जिथे बॅटिंग करताना संदीप खेळतायत 8 वरती, सूरज खेळतायत 9 वरती. ही भागीदारी आहे. भरत सनस आणि जे घमासान युद्ध रंगले ना या दोन्ही संघ जागलीचे आहेत. परंतु या बॉलचा तडाखा सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक कडक बेधडक आलाय तो षटकार. वॉट स्ट्रोक यार. अगदी उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल त्याला अगदी ज्या पद्धतीने उचललं आपण रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ऑफसाईडचा बॉल त्याला अगदी उचललाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक टोले जंग षटकार ठोकलाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 26 वरती 1 ही स्थिती आहे मैत्री ग्रुप जावली संघाची. 49 धावा चेस करत असताना 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय. 12 बॉल 23 धावांची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व 1 इथे समाप्त होतोय. निलेश सर पहिली स्पर्धा आहे आणि ही पहिली स्पर्धा जो पटकवेल ना तो कित्येक वर्ष सांगेल की मी PMPL 1.0 ची ट्रॉफी आम्ही जिंकली होती. निश्चित त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे. पहिलवान समीर भाई डिगे यांच्या वतीने पारितोषिक आहे. जर विश्वनाथ दानवले यांनी जर झेल पकडली तर 1000 रुपयाचं रोख कॅश आहे. पारितोषिक आहे ते आम्ही अनाउन्स करत आहोत. 2 सन्मान आपण करूयात अतिथी कक्षामध्ये. मी विनंती कर सुधाकर दादा आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेतोय. खऱ्या अर्थानं गेले 2 दिवस ज्यांचं समालोचन आपण सातत्याने ऐकत आलो ते आमच्या सानपाडा विभागातील अर्थातच सानपाडातील हक्काचा आवाज सुनील लांबोरसर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करूयात. हे सुनील सर खूप छान समालोचन गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून ऐकण्यात आलं त्यांचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी लांबोरसर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय.
त्याचबरोबर आज आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐरोली विभागातून आपल्याला ऐकायला भेटला. लोकेश सर देखील आज उपस्थित राहिले. दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते तो सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी वाईट बॉल येतोय. राहुल वांगडे बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होत आहेत. सूरज मटाळे ज्यांनी 4 बॉल मध्ये 9 धावा केल्यात आणि संदीप यांचा विचार केला तर 6 बॉल 14, 27 वरती 1 ही स्थिती आहे. आपण जर मॅच मध्ये पाहिलं तर 49 धावा निलेश सर या मॅच मध्ये करायच्या आहेत. मेगा फायनल आहे. निश्चित राहुल वांगडे जेव्हा ग्लोरियस स्पोर्ट हा संघ अडचणीत आलाय ना तेव्हा त्या संघासाठी हा खेळाडू धावून आलाय. त्यामुळे या खेळाडूमुळे आता या षटकामध्ये अपेक्षा तितक्याच आहेत. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा राहुल वांगडे या संघाच्या खराब परिस्थितीमध्ये धावून आलेत. कठीण परिस्थिती ज्या ज्या वेळेस संघाची आली त्या वेळेस राहुल वांगडे पुढे आले आणि आणखी एक महत्वाची विकेट राहुल वांगडेंनी घेतली. 27 वरती 2 ही स्थिती आता राहील. मात्र रिक्वायर्ड रेट जर आपण पाहिला ना निलेश थोडासा वाढतोय. 12च्या रिक्वायर्ड रेटनी तुम्हाला ही धाव संख्या 49 कंप्लीट करावी लागेल. स्पर्धे आपण जर पाहिली निलेश सर सक्सेसफुल होतोय. अगदी पहिल्या दिवसापासून आपण जर पाहिलं ना काय प्रेक्षक अगदी लाईव्हला बऱ्याच प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. पहिल्या दिवशी 700-800 प्रेक्षक पहिल्या मॅच मधून पासून पाहत होते. आज आपण पाहिलं तर मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. का होऊ नये. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक मैदानावरती आलेत. निश्चित एखाद्या स्पर्धेचं महत्व तेव्हाच वाढतं जेव्हा प्रेक्षक राजा इथपर्यंत येऊन स्पर्धा बघतो. त्याचमुळे सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. क्रिकेटच्या स्पर्धेला रसिक राजा अशीच तुझी साथ दे. राहुल वांगडे पिंपरी तयार पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला वेगाने आणि उसळणारा बॉल येतोय तो डॉट. राहुल वांगडे आता कमाल करतायत. राहुल वांगडे कमालीची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहा हा गुडलेंडला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आहे. जबरदस्त. आणि निलेश सर तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होता की या स्पर्धेसाठी काही खेळाडू गावाला देखील प्रॅक्टिस करत होते आणि बऱ्याच खेळाडूंनी चांगली प्रॅक्टिस करून ही स्पर्धा मला खेळायची, या स्पर्धेत मला काळामध्ये काहीतरी करायचंय. अनेक खेळाडूंनी खूप मेहनत घेतली. त्याच्यामध्ये राहुल वांगडे एक नाव आहे. हा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. ऑप्शनच्या बाहेर लीडिंग एज आहे. स्वतः बॅट्समन अगदी मैदानाच्या बाहेर जात आहेत. विकेटचं पतन होत आहे. अभिषेक गोळे माघार येथील नावाप्रमाणे निश्चित आज खेळ करू शकले नाहीयेत आणि ज्या प्रकारे जबरदस्त गोलंदाजी केली ना राहुल वांगडे, जबरदस्त कमालीची गोलंदाजी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजीब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, दोस्तों जब मुकाम पाना हो अगर. आणि राहुल वांगडेचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॉलिंग राहुल वांगडे काय बॉलिंग करतात. 3 बॉल त्यांनी हाताळलेत. 2 विकेट्स प्राप्त केल्यात. या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला आणलंय. मैत्री ग्रुप हा संघ थोडासा का होईना अडचणीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर रेट निलेश सर वाढलाय. 14.67 वरती जाऊन पोहोचलाय. निश्चित 50-50 संधी आहे या सामन्यामध्ये. ज्या प्रकारे सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज येतात ज्यांच्याकडे क्षमता आहे. घमासान युद्ध रंगलंय आणि एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अक्षय खराडे, जावली तालुका भिवडी, हर्षल खराडे, जावली तालुका भिवडी गाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतात. एका बाजूला जावलीचाच गोलंदाज आहे. म्हणजे जावली विरुद्ध जावली पुन्हा रंगले. हर्षल खराडे आलेत. बॉलिंग खूप चांगली केली. आता मात्र बॅटिंग करायची. संघ अडचणीत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि विरोधामध्ये कोण आहे. राहुल वांगडे. दोन्ही खेळाडू जावलीचे आहेत. राहुल वर्सेस हा सामना रंगेल. आणखी एक शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरला उडवलं. क्षेत्ररक्षक येत आहेत. चुकी केली. पहा 105 झेल ड्रॉप केलाय. महत्वाची विकेट होती. ड्रॉप होतोय कॅच. निश्चित या कॅचेस पकडणं फार महत्वाचं आहे कारण झेलचं महत्व किती आहे ना तो येणारा काय सांगेल की या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल. हर्षल खराडे यांना जीवनदान मिळालं आणि त्यांनी 2 धावा इथे अंकित केलेल्या आहेत. फटका थोडासा बसला होता. पूर्णता नव्हती. लांबी कमी पडली होती. वेगाने उसळणारा बॉल पुढच्या बाजूला खेळणारे क्षेत्ररक्षक धावत गेले परंतु अखेर हाताच्या उंजळीमध्ये बॉल विसावू शकला नाही आणि इथे बालंबल बचावले. नक्कीच क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल कारण तुम्ही मेगा फायनल खेळताय. पुढचा बॉल राहुल वांगडे यांचा. आणखी एक जबरदस्त समोरच्या दिशेने अभूतपूर्व भयानक हल्ला येतोय. तो अप्रतिम अफलातून षटकार साधावा. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना जहाँ जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लड़ना चाहता हूँ.
उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा उसळणारा बॉल हर्षल खराडे भिवडी यांनी पाठवलाय सरळ धावेसाठी. कलात्मक जोरकस टोलवलेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे एक दिलखेच असा फटका, षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 35 वरती 3 विकेट्स आहेत, म्हणजे इथून पुढे 14 धावांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे, 14 धावांची गरज आहे. तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024चा पर्व क्रमांक 1चा हा थरार. मैदानाच्या आतमध्ये हर्षल खराडे चांगली बॅटिंग करतोय, आता त्यांना सुर्ग बसलाय. राहुल वांगडेने काही बॉल चांगले टाकले, परंतु या अगोदरच्या बॉलवरती षटकार आलाय निलेश सर. यावेळेला आणखीन एक फटका जाईल सीमारेषेच्या बाहेर. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आलाय तो षटकार. सुपर हिट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. निलेश सर खोलात टाकलेला बॉल, पॅडलाईनला टाकलेला बॉल त्याला मात्र ज्या पद्धतीने उचलला आणि सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय, अगदी विजयाच्या दिशेने ठोकलेला हा अप्रतिम हर्षलनी ठोकलेला षटकारचा धावा. आता 6 बॉल 8 धावांची गरज आहे. टीम ग्लोरियस स्पोर्टला काही कल्पक बुद्धिमत्ता वापरून हा सामना जिंकता येईल का याचाच विचार करावा लागेल. टीम मीटिंग बोलवली आहे, क्योंकि गुच्छे की आखरी चाबी भी ताला खोल सकती है. त्यामुळे आता ही शेवटची चावी कोण असेल ग्लोरियस स्पोर्टचा, जो विजयाचा दरवाजा उघडेल. कारण 6 बॉल 8 धावांचा बचाव करायचा अशी आहे स्थिती. हो नक्कीच निलेश, 6 बॉल 8 धावांची गरज आहे. जवळपास आता आपण जर पाहिला तर अंधार पसरताना पाहायला मिळेल, परंतु ज्या वेळेस आपण विचार केला ना तर 6 बॉल 8 धावांची गरज आहे. दोन्ही टीमवरती प्रेशर असेल, कारण मेगा फायनलचा थरार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 अंतिम 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे, जिथे मात्र 8 धावांची गरज आहे. मी सर्व संघ मालकांना विनंती करेल, आपण व्यासपीठावरती या. सर्व संघ मालक आमचे सुरेशजी, रामचंद्र सपकाळ साहेब, शंकरजी मोहिते साहेब, राम यमगर साहेब, नांदेवजी रांजणे साहेब जावली, जतीन विष्णू धनावडे साहेब, सुधाकर लोहार साहेब, सुनील पवार साहेब, सचिन देसाई साहेब, पंकज दादा वाडकर, अजित सुतार साहेब, निलेश दादा कोळसकर, त्याचबरोबर सागर सुर्वे साहेब, विनोद सुर्वे साहेब, सुधीर धनावडे साहेब आणि प्रताप शिला साहेब. 12 संघ आणि 12 संघ मालक मी विनंती करेल, आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. 6 बॉल 8चा थरार. पहिलाच बॉल समोर खेळतात क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली आलेत आणि झेल निसटलाय की सामना निसटलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. निलेश संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. गणेश कदम यांचं कौतुक करावं लागेल. एक चांगला बॉल डिलिव्हर केला होता, बॉल हवेमध्ये खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी. हा सामना हातातून निसटतो की काय हे पाहणं गरजेचं असेल. इथून पुढे 5 बॉल आणि 4 धावांची गरज. मैत्री ग्रुप जावली या संघाला. 650 लोक लाईव्ह बघतायत. हळूहळू आकडा वाढत चाललाय. मैदानामध्ये देखील तेवढीच लोक आणि लाईव्हला देखील तेवढीच लोक. 5 बॉल 4 धावांची गरज आहे. मिस्टर क्रिकेटर, मिस्टर फॅक्स त्यांना म्हटलं जातं. गणेश कदम बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. हा बॉल यावेळेला हा फटका खेळलाय कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव आणि इथे पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. याच गोष्टी या सामन्यामध्ये मॅटर करणार आहेत. 2 धावा मिळाल्या. निलेश सर क्रिकेटच्या अगदी समालोचनाच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो, बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु फिल्डिंग तुमच्या हातामध्ये असते. कदाचित या सामन्यामध्ये गणेश कदमच्या पहिल्या बॉलवरती झेल घेतला असताना सामना वेगळा झाला असता, नक्कीच सांगेन. निश्चित काही पलट फेरबदल आपल्याला पाहायला मिळाले असते, कारण एखादी विकेट सध्याच्या घडीला फार महत्वाची होती. झेल सुटला, चौकार गेला आणि त्यानंतर प्रचंड अल्लोट गर्दी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग बघण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. अगदी 2 धावांची गरज आहे. 4 बॉल 2 धावा. चांगला बॉल येतोय, त्या दरम्यान एक डॉट बॉल येतोय, उत्सुकता वाढले. 3 बॉल 2 धावांची गरज. प्रचंड प्रचंड आणि प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1चा थरार. 3 बॉल 2 धावांची गरज. मिस्टर फॅक्सला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, चाहे लंबा हो सफर, चाहे अजय बोर्डगर. मुश्किलों से डरना क्या दोस्तों, जब मुकाम पाना होगा. आणि मुकाम पाहायचा असेल ना तर मेहनत तुम्हाला करावीच लागणार आहे. 3 बॉल 2 ची गरज. घमासान युद्ध रंगलय मैदानाच्या आतमध्ये. ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष मैत्री ग्रुप जावली. नक्की सर, वॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला, कलगीतुरा तुतू मेमे, रणधुमारी, रणसंग्राम, पैसा वसूल मॅच. एका साईडला जिंकण्याचा आनंद तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ देत. थँक्यू सो मच. आणि यावेळेला हा बॉल समोर खेळला, क्षेत्ररक्षक येतील. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे संघ जिंकलाय.
टीम मैत्री ग्रुप जावली प्रताप दादा शेलार यांच्या मालकीच्या संघाने बाजी मारली आहे. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो मी आणि जितलो बी मी. मैत्री ग्रुप जावलीने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपल्या नावी केली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 कोणी जिंकलं तर अर्थातच टीम मालक आहेत श्री प्रताप शेलार साहेब जावली. टीम आहे मैत्री ग्रुप जावली, टीम आहे मैत्री ग्रुप जावली. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. व्हॉट अ मॅच. काय स्पर्धा बघायला भेटली. 3 दिवस प्रेक्षकांचं प्रेम आणि तदनंतर मैदानाच्या चारही बाजूला अगदी फटाक्यांची आतिषबाजी. अखेरीस अमित कासुडेने फटाकडे लावले आहेत आणि तदनंतर मात्र या मैदानाच्या चारही बाजूला तुम्ही फटाके पाहताय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 खऱ्या अर्थानं यशस्वी होते. ही गर्दी, ही पोचपावती आहे. तुम्ही उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. तुम्हा सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांमुळे स्पर्धा आणखीन देखणी झाली. तुम्ही आहात म्हणून क्रिकेट जिवंत आहे. तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी असेच राहा. शब्द आहे, पुढच्या वर्षी नजारा अलग होगा. या वर्षी आपण पाहिलं तर 3 दिवस तुमचं राहिलेलं प्रेम अप्रतिम राहिलं. तुम्हा सर्व प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षक वर्गांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. व्हॉट अ मॅच.